आपण सर्व मिळून भगवताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगेन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला मानेन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांच्या आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व 3 सप्त 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधीही विसरणार नाही. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुदेव जी की जय. परमात्मा नाही परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबा जुंदीच्या आदेशाप्रमाणे आजचे श्यामजी ढोणे यांच्या निवासस्थानी आजचे नव्य अवंकारे पार पडले आणि आता एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे निर्माता स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच सर्वांचे सद्गुरू व्यसन मुक्ती अंधश्रद्धा मुक्ती करणारे महान त्यागी बाबा जुमदेवचे उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. बाबांच्या कार्याला सहकार्य करणाऱ्या सो वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष पांडुरंगजी मदन काकाजी यांना माझा नमस्कार. मंडळाचे माजी संचालक श्री सागर साहेब यांना माझा नमस्कार. माझे मार्गदर्शक धामंगा आजमगावचे श्री मदनजी पंचमदे काकाजी यांना माझा नमस्कार. आदरणीय मंच गावागावून आलेले मार्गदर्शक मंडळाचे मार्गदर्शक सर्वांना माझे नमस्कार. तसेच सेवक सेविका बालगोपाल सर आणि पाहुणे मंडळी सर्वांना माझा नमस्कार. मार्ग देण्याचे कारण म्हणजे मला भरपूर दारूचे व्यसन होतं आणि मी दारू पेलो की मी माझ्या पत्नीला खूप मारत होतो आणि माझा खूप त्रास म्हणजे माझ्या पत्नीला होता. मी त्यावेळेस सरपंच होतो. लोकांचे कामं करत होतो. कामं करत असताना कोणाचे काम केलं की मी त्याला एकच लोक मला अर्धा पाव पाठवून दे आणि मी दारू पिऊन घेऊ आणि संध्याकाळी मी माझ्या पत्नीला मारत होतो. परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे संचालक मान्य श्री तापेश्वरजी बळते साहेब यांचे आगमन झालेले आहे. त्यांनी मंचावरची कृपा करावी. मग काय झालं की मग मी एकदा निघलो. माझ्याकडे पैसे पाणी नव्हते आणि मी माझ्या नोकरी बी नव्हती आणि मी हे कालमच्या गट्टे करायला एका उत्तमजी कुत्तेसोबत जाओ कसे बसे ते कामं करू आणि आपला उदरनिर्वाह करू. त्याच्यामध्ये माझ्या मुलामुली खूप तब्येत बिघडे. 2 दिवसात 4 दिवसात त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल. इकडं पगार खूप नव्हता. 4 वर्ष पहिले माझे 8 ते 9 हजार पगार होता आणि तो पूर्ण पगार माझ्या दवाखान्यात पुरत नव्हता. मग कसं करायचं ते डॉक्टर बोरकर आणि डॉक्टर बोरकर मॅडम दोघे म्हणाले पती पत्नी की साहेब तुम्ही माझे मेंबर आहात. तुम्ही मेंबर म्हणजे माझे तुम्ही पेशंट आहात पण तुम्ही 4 दिवसात 2 दिवसात तुम्ही दवाखान्यामध्ये तुम्ही येता हे बरोबर नाही. डॉक्टरांनी जर हा शब्द वापरला तेव्हा मी विचार पडलो. तरी पण मला ह्या मार्गाची गोळी नव्हती. मी दारू पेतच गेलो आणि माझ्या पत्नीला मी मारत गेलो. एकेची खूप दारू पेली. दोघांच्या झगडा झाला. झगडा झाल्यानंतर तिला मी कुऱ्हाड फेकून मारली. तिचे नशीब ती कुऱ्हाड दांडा लागला तिला ते कुऱ्हाडचा भाग लागला नाही तर तिची मांडी फरकली असता जीव गेला असता. तरी तिने आपल्या आईवडिलांना फोन केला. माझे सासू सासरे आले, भाऊ सासरे आले, माम सासरा आला आणि आले घरी बसले आणि तेव्हा मी दारू पिऊन होतो. माझ्या सासूसाची मला काहीच म्हटलं नाही. गलती माझी पूर्णपणे होती पण मला काही म्हटलं नाही. तिने आपल्या पूर्णच म्हटलं की मी जेवायला काय बोलू शकत नाही. तुला जिंदगानी करावीच लागेल. माझ्यासाठी माझ्या घरचे तुझ्यासाठी माझ्या घरचे गहू तांदूळ संपले. ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी मी एक तेलाची डबकी आणि एक साडी आणि पटवून टाकीन असं माझ्या सासऱ्यांनी म्हटलं. त्यानंतर मी दारू पेतच गेलो. माझ्या मुलाच्या मी एकेका तब्येत बिघडली माझ्या मुलाची. मी कंपनीमध्ये होतो आणि माझ्या पत्नीचा फोन आला की बापूला ताप आलाय. ताप आल्यानंतर घरामध्ये 300 रुपये होते आणि त्यावेळेस 5 सीट जमा लागत होते.
मी म्हटलं कोणाला मागून घे. ते वारंवार तिला ती होती फिरली पण तिला 200 मिळाले नाही. ते आपले 300 रुपये घेऊन गेली. तिने डबल मला फोन नाही केला. 300 रुपये घेऊन गेली आणि तिने दवाखाना केला. तिने काय केलं कोणाचं मला माहित नाही. मी दारू पितच गेलो. एके दिवशी मला कंपनीबद्दल मला कनालला काम होता. मी ते काम केलं युनियनचं आणि वापस येताना मी काय केलं, माझ्यासोबत एक रांगाले भाऊ होते बापदेवचे. त्याला म्हटलं बाबा दारू पिऊनच घेऊन आण. तर आम्ही दोघांनी दारू घेतली, जागेवर पिली आणि काही सोबत आणली. सोबत आणल्यानंतर साडेला एक फाटा आहे, त्या फाट्यावर आम्ही दारू पिली. तिथे एक शेतकरी आला आणि त्याला म्हणे कुऱ्हाड फेकून मारली. कुऱ्हाड फेकून मारल्यानंतर मी कसा आम्ही दोघे पळालो. आणि मग मी विचार केला की आपलीच दारू ना आपलेच पैसे आणि आपणच परत आहोत. हे मला बरं नाही वाटलं. त्याच्यानंतर तरी पण मी दारू पितच गेलो. मग माझी पत्नी आणि माझे आकड सासू ताराचंद कोसरे यांच्याकडे गेले. तिने काय केलं त्यांना काय म्हटलं मला माहित नाही. पण ते एक रोज अगरबत्ती लावायची, कुठं किंवा सामटीत लावायची किंवा कुठं पिठापाशी लावायची, कुठं लावत होती. मी विचारलं मला सांगत नव्हती. मला वाटतं मच्छरची असेल मला वाटत होती. तरी मी दारू पितच गेलो. मी दारू सोडलीच नाही. त्याच्यानंतर काय झालं, माझ्या परिवर्तन असं झालं की चला बा आपल्यामुळे आणि माझे मुलं बाळ हे माझ्या अंगावरती नव्हते. पप्पा म्हणून मला कधी जवळ येत नव्हते. ते मला दारू पेली अशी ते माझ्यावर येत नव्हते. आणि मी दारू पित होतो तर माझे पूर्ण परिवार नाही तर माझ्या या मोठ्या बहिणी वडील मोठे भाऊ सासू सासरे सर्व विचारात पडले की आता आपल्या मुलीचे काय होईल. मी सुद्धा समजदार होतो तरी पण ते म्हणतात ना लत दारूची ते सुटत नाही. तरी कसं मी अजून कनालला मला काम होतं. मी कनालला गेलो. तिकडून आल्यानंतर आम्ही माझ्याकडे 8,000 रुपये होते. मी 4 दिवसांमध्ये ते 8,000 रुपयाची दारू पेली. आणि माझे जावई माझे हात भाऊ बी लागतात जावई लागतात पोराची विरोध कडू. त्याला म्हटलं की मला उद्यापासून मला मार्क घ्यायचे आहे. मला तुम्ही आज या मोद्याला आणि आपण दारू पिऊन घेऊ. किती प्यायचे पिऊन घ्या म्हटलं मी. ते म्हणे शामूजी अशी गोष्ट नाही म्हणे, दारू प्यायचा विषय नाही म्हणे. तुम्ही जर मार्गात जात असाल तर चांगलं करा म्हणे तर मार्गात जा म्हणे. चांगलं करा बा ज्या म्हणे मार्गात म्हणे दारूच्या विषय नाही म्हणे. आले आम्ही दोघांनी 8:30 मला काही म्हणा आम्ही दारू घेतली. दारू पिल्यानंतर घरी आली. तरी घरी तोच कीर्तन झाला. तो कीर्तन झाल्यानंतर तरी पण मी माझा आलोच नाही. मी खूप परेशानी केली माझ्या पत्नीला. खूप मारलं. माझ्या दारूच्या तर तिला त्रास झाला असेल तर आजूबाजूच्या गावात माझ्या पत्नीला झाला. मग मी मार्गामध्ये आलो. मग माझ्या घरात सुख शांती लागली. सॉरी. तरी पण मग काय झालं की मी दारूच्या व्यसन सोडलाच नाही. आणि माझ्या वडिलांना मग कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर माझ्या सर्व भावांनी आम्ही प्रयत्न केले. इकडे तिकडे आम्ही झालं पण ते प्रयत्न आम्हाला अपयश झाले. अपयश झाल्यानंतर माझ्या वडिलांनी कुठे न्यायाचे काम पडलं होतं. माझ्याकडे बाईक होती. माझ्या करता मला पुरत नव्हता. माझ्या घरात दाणे नव्हते. आता काय करायचं. मी तर आपल्या वडिलांना किंवा घरच्या भावांना सांगू शकत नव्हतो का भाऊ माझ्याकडे पैसे नव्हते. मी चुलत्याला भावांना कोणाला बोलू शकत नव्हतो. कारण मी सरपंच मी सुद्धा शहाणा होतो ना आणि म्हणू शकत नव्हतो. आपली त्यांना सांगतही नव्हतो. मी असं रात गेलो आपली आपत्ती आणि विचार करत जाऊन असं त्रास जेव्हा मी असं झाल्यानंतर आणि मग मी विचार केला का मी बाबाला हसतो. माझ्या कामावर काही शेवक आहे. रात्री मी बाबा आले म्हणून मी खोटं बोलतो तुम्ही दारू पिता म्हणून. तेव्हा ठीक आहे हसून घ्या म्हणे. पण खरंच मी सांगतो माझे अनुभव की जो ह्या मार्गाला हसेल त्याला एक ना एक ह्या मार्गामध्ये यावं लागते. मग मी शेळीमध्ये आलो. ताराचंद कोसरे मला कार्य दिले. माझ्या पद्धतीने गेलो. सर्व सुरळीत झालं. सुरळीत झाल्यानंतर आमच्या कोणता प्रॉब्लेम आला मला माहित नाही. माझ्या घराला एक फोडा आला. मी औषध घेतल्यानंतर तो फोडा बसत नव्हता. मग मी काकाजीला माझ्या पत्नी काकाजीला फोन केलं की काकाजी तुमच्या सेवक तुमचा कार्यकर्ता हा जेवत नाही खावत नाही ड्युटी करतो आणि घरी येऊन झोपतो. हा याच्या मला फालतू शंका येत आहे. तर मग आपले माझे मार्गदर्शक मदनजी काकाजी यांनी मला तुमसरला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने दवा घेतली. आराम पडला नाही. दुसऱ्यांदा नेला. तिसऱ्यांदाही मला नेलं डॉक्टरकडे मदन काकाजींनी. त्यांना 1 लाख पेट्रोल खर्च न करता त्यांनी मला नेलं. मग तरी माझ्या तो फोडा बसत नव्हता. मग काय करायचं. मग माझ्या पत्नीने पुन्हा मार्गदर्शक काकाजीला फोन केला. मग काकाजींनी मग भोजडी ढुंगण्याच्या घरी बोलावले. मग 4-5 लोक घरी आले. त्यांनी म्हटलं का तुमचे कुठेतरी कार्य सफल होत नाही आहे. तुम्ही आपल्या कार्य कुठेतरी तुम्ही तत्वसिद्ध नियमाने चालत नाही आहे. मला माहित होतं की आम्ही चिडचिड करू दोघा छोट्या कारणामुळे आमचे झगडे होत होते मार्गात असताना बी. मग काकाजीने आमची समज दूर केली आणि आम्ही चांगले कार्य करू लागलो. त्या कार्यामध्ये यश आलेला मला थोडा पूर्णपणे बसला. मग
आणि आता सर्व सुख समाधानी आहे, सर्व आनंदी आहे. माझ्या बोलण्यात काही त्याच्यानंतर काय झालं पहा मित्रांनो, माझा एक अनुभव आहे. मी सकाळी उठलो, आज माझी नाईट आहे म्हणलं, तर मी उठलो. उठल्यानंतर म्हणलं आता नाईट आहे, आरामात करावं. तर मी मग आता माझ्या धानाचं पाणी चालू होतं. मी म्हटलं एक चक्कर मारतो, सकाळी होत असते. डबल का आंघोळ करायची पा, एक फेरी मारली म्हणजे आंघोळ केली का विनंती केली. माझी पत्नी मला म्हणते तुम्ही पहिले विनंती करून द्या म्हणते, आंघोळ करून विनंती करून द्या. मी नाही म्हटलं, डबल शब्द वापरला, आंघोळ विनंती करा म्हणते. नाहीच म्हटलं मी. तिसऱ्यांदा तिने शब्द वापरला का आंघोळ करून मी विनंती करा, तरी मी नाहीच ऐकलो. तिच्या हा मी शब्द पालन केला नाही. मी भगवंताला पाठ दिली. काय झालं की मी गाडी घेऊन औराकडे निघालो. ज्या मी धुऱ्यानं रोज जातो पाणी बघायला, शोध पाला, शोध आमच्याकडे साहेब, शोध पाहत्या धुऱ्याने गेलो मी. त्या धुऱ्याने जातानी मी तिथं शोध लागते तिथं मी थोडा दचकलो. पाहिलं शोध लागला का मग त्याने, पण ते शोध लागला नव्हता. पण मला सापाची शेपटी दिसली. सापाची शेपटी दिसल्यानंतर मला असं वाटलं की सापाची शेपटी त्या भांजीमध्ये आता दोन तिकडं असेल. अजून मी खाली बघून पाहिलो, पहा भगवंता मला किती भगवंतानी खाली बघून पाहिलो, आणि तो बिलकुल आपल्या तयारीमध्ये होता, त्याच्या तयारीत होता तो. मी तो शील पाहून घाबरलो आणि मी वापस आलो. वापस आल्यानंतर मी आत्मीची सांगितली आपल्या पत्नीला, तुम्ही म्हणे भगवंताला पाठ दिली, मला म्हटलं म्हणे की आंघोळ करा, विनंती करा, नंतर वावराकडे जा. म्हणजे म्हणण्यात तात्पर्य हेच आहे शोकांनो, की आपली पत्नी जर कोणती गोष्ट मार्गाविषयी सांगत असेल तर तिची ऐका, पाठ फिरवू नका.